नमस्कार, आप देख रहे हैं सिटी न्यूज। मैं हूं परिमल खादिया। मुंबई में आज महापौर पद के लिए ड्रॉ निकाले गए। उसमें अमरावती महानगर पालिका में महापौर पद यह खुला सवर्ग यानी ओपन के लिए राखी हो गया है। अब एक तरीके से कह लीजिए कि अब सत्ता समांतरण और सत्ता बनाने के लिए, बैठाने के लिए सभी तरह से अपने सभी ने दलों ने अपने अपने घोड़े निकाल लिए हैं। हमारे साथ संजय माप लीजिए, राजनीतिक विशेषज्ञ। हम उनसे जानना चाहेंगे कि अब ये परिस्थितियों में क्या लगता है। संजय जी, सबसे पहले आपका बहुत बहुत स्वागत है। क्या लग रहा है आपको, अब क्या होगा? अब अमरावती महानगर पालिका की अगर हम स्थिति की बात करें, त्रिशंकु है, किसका महापौर बनने की संभावना अधिक है? आज खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 8 वर्षानंतर आटोपल्या आणि संपूर्ण राज्याचं आपण चित्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टी 29 महानगरपालिकेत 25 ठिकाणी महापौर बनवण्याकरता जात आहे. परंतु या सर्व जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1983 ला अमरावती महानगरपालिकेची स्थापना झाली आणि 1992 ला पहिली निवडणूक झाली आणि त्यानंतर जवळपास 16 महापौर झाले. आता येणारा जो महापौर आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये तो 17वा महापौर महानगरपालिकेचा राहणार आहे. एक आपण पाहिलं की पहिले जे महापौर होते ते अमरावती महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर डॉक्टर देवीसिंग शेखावत हे पहिले काँग्रेस पक्षाचे पहिले महापौर अमरावती महानगरपालिकेमध्ये होते. आणि आता मावळते महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे चेतन गावंडे हे मावळते महानगरपालिकेचे 16वे महापौर होते. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्या आणि निवडणुका आटोपल्यानंतर एक चित्र उभं झालं की खऱ्या अर्थानं काय परिस्थिती राहील आणि कशा पद्धतीनं रोस्टर खऱ्या अर्थानं ओपन होईल. आज मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचे महापौराचं रोस्टर ओपन झालं आणि अमरावतीमध्ये ओपन म्हणजे पुरुष किंवा महिला आणि ओपन कोणी आणि ओपन म्हणजे 87 नगरसेवकापैकी कोणी महापौर शकतो. जी जी. आणि एक ओपन आता या ठिकाणी रोस्टर ओपन झाल्यामुळं सगळ्यांच्या भोया उंच झाल्या की आता मी महापौर बने. लेकिन सत्ता का समीकरण अगर हम देखें, हम सत्ता के समीकरण की बात करें, एक तरीके से दो गुटों में इस समय है। एक भारतीय जनता पार्टी जिसको लीड कर रहा है, एक जिसको लीड करने के लिए भी अभी लीडर की तलाश चल रही है। चाहे वो कांग्रेस समझ लीजिए लीड कर रहा है, या एआईएमआईएम या राष्ट्रवादी। किस तरीके का गणित बनते दिख रहा है आपको, और क्या लगता है कि किसकी पॉसिबिलिटी, अगर हम देखें का आंकड़े, सारा खेल आंकड़ों का, जिसकी इतनी मुंडिया है वो बना पाएगा? क्या क्या लग रहा है, क्या क्या पॉसिबिलिटीज आपसे जानना? नाही, मी तर या मताचा आहे की पहिला जो विषय आहे तर राजकारणात काही शक्य आहे. आपण अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण कसे कसे समीकरण नगरपालिकेमध्ये स्थिर झाले आपण खऱ्या अर्थानं पाहिलेलं आहे. आणि आता अमरावती महानगरपालिकेचं चित्र म्हणजे एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची वलय चाललं जी, पण अमरावतीमध्ये नाही. अमरावतीमध्ये खऱ्या अर्थानं मागच्या वेळेस 45 सीट्स नगरपालिकेच्या होत्या. यावेळेस म्हणजे 20 सीट कमी झाल्या आणि काँग्रेस 2017च्या निवडणुकीच्या याच्यावर स्थिर राहिली. म्हणजे 2017 सुद्धा काँग्रेस पक्षाच्या 15 होत्या आणि 2026च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या 15 नगरसेवक निवडून आले. परंतु भारतीय जनता पार्टीच्या 20 नगरसेवक खऱ्या अर्थानं कमी झाले. याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे आहे ते रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने जी जंप घेतली, जी उडी घेतली, ती 3 सीट्सवरून सरळ 15 सीटवर गेली. जी जी. म्हणजे 12 सीट, म्हणजे जो स्ट्राईक जो रेट राहिला युवा स्वाभिमान पक्षाचा तो खऱ्या अर्थानं एक नंबरचा रेट. म्हणजे एमआयएमने सुद्धा एमआईएम में 10 से 12 पे गए, लेकिन ये 3 से सीधा 15 3 वर 15 जो स्ट्राईक रेट राहिला. मागच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचा फळ आपण 10 सीट 2 सीट वाढल्या. परंतु रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या 3 वरून 15 सीट झाल्या, 12 सीट वाढल्या आणि 12 सीट वाढल्या. काँग्रेस स्थिर राहिली आणि भारतीय जनता पार्टीचं 20 सीटचं नुकसान झालेलं आहे. हाँ, और वही अगर हम राष्ट्रवादी की बात करें, राष्ट्रवादी ने पिछले चुनाव में पार्टिसिपेट नहीं किया था, तो इस समय जो 11 का उनके लिए भी एक बड़ा मुफीद आंकड़ा है। लेकिन जो बार बार कहा जाता है कि भारतीय जनता पार्टी का ही महापौर बैठेगा, और जो स्वप्न, एक दिवा स्वप्न लेकर या सुनहरा सपना लेकर भारतीय जनता पार्टी लगातार अपने एक महापौर की तलाश में थी, वही अंदर खाने बातें चल रही है। जो कांग्रेस के नेताओं से बातचीत हो रही है, वो बता रहे हैं कि वे भी इस दौड़ में से बाहर नहीं हुए हैं। आज जो हमारी पूर्व पालक मंत्री सुनील देशमुख जी से बात हुई, तो उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि हम
महापौर के पद की रेस से बाहर नहीं है। हमारी भी अपने समकक्ष विचारधारा, जो विचार लेकर, जो एक तरीके से सेक्युलर विचारों की पार्टियों से उनकी बातचीत चालू है। उन्होंने स्पष्ट कहा कि भारतीय जनता पार्टी और वाईएसपी को छोड़ के वो किसी के साथ भी बैठ सकते हैं। तो सत्ता के समीकरण के जो गणित है, मैं संजय से भी जानना चाहूंगा कि सत्ता के समीकरण के गणित जो है 44 का आंकड़ा आपको पार करना है। दो चीजें हो सकती है, या तो कोई तटस्थ हो जाए या कि कोई बॉयकॉट करे तो एक आंकड़ा वो कम हो सकता है। अन्यथा यदि हम बात करें कि भारतीय जनता पार्टी के इस समय जो समझ आ रहा है, भारतीय जनता पार्टी के 25 नगर सेवक, 15 नगर सेवक वाईएसपी के युवा स्वाभिमान के, 3 नगर सेवक उनकी पार्टी शिंदे सेना के, शिवसेना के, ये 43 का आंकड़ा इस समय उनका पता चल रहा है। वही हम बात करें कांग्रेस की, कांग्रेस के 15, वाईएस और एआईएमआईएम के 12 और फोड़के की जो राष्ट्रवादी उसके 11। अगर हम ये भी पकड़े तो ये लगभग 37 के आसपास, 38 के आसपास जा रहे हैं। नहीं, बीएसपी है आणि वंचित है ये त्याच्यामध्ये. अब ये बीएसपी, वंचित, उबाटा, इनके अभी आंकड़े ये कोई किस बैठेंगे अभी तक पता नहीं है। लेकिन जो रवि राणा जी की तरफ से, वाईएसपी की तरफ से दावा किया जा रहा है कि बीएसपी और वंचित उनके पाले में है, तो मुझे लगता है कि अभी पलटा भारी लग रहा है भारतीय जनता पार्टी के नित जो उनकी युति का। लेकिन वही यदि हम बात करें कि क्या कांग्रेस, क्योंकि कांग्रेस के नेताओं ने हार नहीं मानी, क्या कांग्रेस भी अपना महापौर बैठा सकते? कसं आहे माहिती आहे की सत्तेमध्ये येण्याकरता प्रत्येक पार्टीची जी घोडदौड राहते सत्तेमध्ये येण्याकरता राहते, त्यात काही दुमत असायचं कारण नाही. परंतु आपण असं पाहिलं की राज्याच्या सरकारमध्ये आपण असं पाहिलं की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं सत्तेचं समीकरण राज्याच्या राजकारणामध्ये. जी आणि युवा स्वाभिमान ही जी पार्टी आहे, ही पार्टी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड पार्टी आहे. जी आणि अमरावतीचं चित्र जर आपण पाहिलं तर एक आपल्याला हे सुद्धा पाहावं लागेल की भविष्यामध्ये काही महिन्यांमध्ये विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एमएलसी म्हणजे विधान परिषदेच्या विधान परिषद. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. ते चित्र सुद्धा समोर पाहून युती अपेक्षित आहे असं आपल्याला नाकारता येणार नाही. हाँ, वो जिस तरीके की युतियां बन रही है, हाँ। जैसे आप कह रहे हो कि एमएलसी पद को भी ध्यान में रख के बनाई जा रही है, इसलिए अनैसर्गिक युतियां भी अगर दिखे तो कोई बड़ी बात नहीं होगी। ते नाही, आपण पाहताय, आपण अकोटमध्ये पाहिलं, एका नगरपालिका, अचपूरच्या नगरपालिकेमध्ये आपण अतिशय जवळून पाहिलेलं आहे. राजकारणामध्ये काहीच शक्य नाही आहे. राजकारणामधले समीकरण, नेते मंडळी समीकरण कसे बसतात त्याच्यावर खरं तर डिपेंड करते. पण एक स्पष्ट भूमिका अशी आहे की भारतीय जनता पार्टीचे 25 नगरसेवक आहे, 15 नगरसेवक युवा स्वाभिमानी, 3 नगरसेवक शिंदे सेना आणि हा जो फिगर गेला, हा फिगर 43चा जी. फिगर आहे. याच्यामध्ये आपण राज्याच्या राजकारणामध्ये युतीमध्ये सामील असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला आपण याच्यामध्ये गृहीत धरलं नाही. त्यांना जर आपण समजा, क्योंकि उन्होंने स्पष्ट कहा है कि जहां युवा स्वाभिमान रहेगा वहां पर एनसीपी नहीं रहेगी। त्याच्यामुळे आपण त्या संख्येमध्ये आपण त्यांना सध्या प्लस करत नाहीये. परंतु सध्या 43चा फिगर खऱ्या अर्थानं आपण आणि त्यांना प्लस करतो 54 होऊन जातं मग. म्हणजे 43 आणि 11 म्हणजे 54चा फिगर होऊन जातो. परंतु आता काँग्रेसमध्ये जर आपण पाहिलं, काँग्रेसनं असा विचार केला की खऱ्या अर्थानं समविचारी पक्षांना जर आपण सोबत घेतो म्हटलं तर 15 काँग्रेस नगरसेवक, 12 नगरसेवक एमआयएमचे, 27 सत्तेमध्ये कोणी समावेश होतोय. सत्ता ही प्रत्येकाची गरज आहे. सत्ता ही पक्ष वाढवणं सुद्धा सत्ता महत्वाची आहे. बिलकुल सही. पक्ष जर तुम्हाला वाढवायचा असेल, इव्हन जे नेते मंडळी ज्या समीकरणाला घेऊन बसतात त्या नेते मंडळ ठरवायचं आहे. कारण की सत्तेमध्ये जर तुम्ही राहाल तर पक्षाशी सुद्धा बळकटी होईल, पक्षाला सुद्धा ताकद मिळेल. पक्षाला ताकद मिळेल म्हणजे कार्यकर्त्याला ताकद मिळेल, आणि कार्यकर्त्याला ताकद मिळेल म्हणजे पक्ष सुद्धा वाढीस लागेल. आपण असं पाहिलंय की काँग्रेसचा मुस्लिम वर्ग परंपरागत तो बोल किल्ला की उनका एक परंपरागत वोटर त्यांचा होतच राहिलेला आहे. परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर ते चित्र आपल्याला बदलताना दिसलं. तेच चित्र आपण आज पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये हैदराबादच्या शहराशी निगडीत असलेला एमआयएम पक्ष आज 126 सीट, मालेगाव मध्ये तर
इस्लाम पार्टीच्या जवळपास मला वाटते 30 की 32 सीट त्यांच्या आल्या वो एआईएमआई में लगे, इस्लाम पार्टी लगे, वहां पे इस्लाम पार्टी ने अपना सत्ता भी बता नाही, विषय असा आहे की आपण ज्या मुस्लिम वर्गाचा आपण मुस्लिम बांधवांचा आपण जे पाहतो तर मालेगावचं चित्र आपण समोरासमोर जे पाहत आहे तर अशा दृष्टिकोनाचा आपण काँग्रेसचा जर विचार केला तर 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्ष, 12 नगरसेवक एमआय म्हणजे 27. 27 ची, बीएसपीचे 3 हे आपण समविचारी पक्षाचं 27 म्हणजे 30 झाले, 2 उभाठा, 32. दोन आपण उभाट्यावर 32 हे 32 पर्यंतचं गणित आणि एक वंचित आहे 33. एक 33. आता प्रश्न असा आहे की जी नैसर्गिक युती राज्याच्या राजकारणामध्ये आहे त्या राज्याच्या राजकारणाच्या नैसर्गिक युतीमध्ये 43 सीट आपण पाहत आहे. आणि जर यामध्ये एखाद्या पार्टीनं म्हणजे मी तर म्हणतो की खरा किंगमेकरचं काम बीएसपीचं आहे. भाई अगर यदि कांग्रेस की बैठती है तो बीएसपी एक किंग मेकर बनेगा, यदि बीजेपी की बैठती है तो वंचित एक किंग मेकर बनेगा, क्योंकि बीजेपी को अगर जैसे वो जिस तरीके की बातचीत चल रही है उसके हिसाब से सिर्फ एक सीट की जरूरत पड़ रही है. अगर नैसर्गिक युति की अगर बात पूरी करें तो उसमें राष्ट्रवादी अगर जुड़ती है तो उनको उनकी भी जरूरत नहीं पड़ेगी, 54 सीटें हो जाती है. लेकिन जो नेताओं के बीच का टसल है, चाहे वो हम बात कर ले कि संजय खोड़के वर्सेस रवि राणा, वो टसल शायद यहाँ पर भी हावी होगा. और कहीं ना कहीं खोड़के नहीं चाहेंगे कि युवा स्वाभिमान सत्ता में रहे, युवा स्वाभिमान नहीं चाहेगी कि राष्ट्रवादी यहाँ सत्ता में रहे. तो इन दोनों के बीच के टसल में मुझे लगता है छोटी पार्टियां फायदा उठाएगी और वो किंग मेकर की भूमिका में रहेगी. कसं आहे, बीएसपी तर किंग मेकर आहे, बीएसपी दोन्हीकडनं किंग मेकर आहे. जी, असं नाही की भारतीय जनता पार्टीला बीएसपी सपोर्ट करणार नाही असं म्हणजे सत्तेमध्ये की नाकारता येत नहीं सत्ता है देखिए. और सत्तेमध्ये हे की नाकारता येत नाही की आप उत्तर प्रदेश में देखिए, उत्तर प्रदेश में बहन मायावती के साथ बीजेपी ने मिलकर सरकार बनाएंगे, राज्य सरकारें बनाएंगे. सरकार तो बनवलेली आहे. ये कहना कि वो देखिए समविचारी का एक्चुअली सेक्युलर नॉन सेक्युलर का फार्मूला वो आज तक समझ में आया नहीं है कि कौन सेक्युलर कौन नहीं. लेकिन जो सरकारें जो पार्टी अपने आप को सेक्युलर नॉन सेक्युलर कहती है, मुझे लगता है एक बार सबको अपने गिरेबान में झांकना चाहिए कि सत्ता की लोलुपता सभी के पास है, सबको सत्ता में सहभागिता चाहिए. और इस सत्ता की सहभागिता के लिए वो किस हद तक या किसी भी तरीके के अपने भगवा कब हिरवा में तब्दील हो जाए कह नहीं सकता, और हिरवा कब भगवा के साथ चले जाए. क्योंकि हमने अकोट का उदाहरण देखा, हमने अभी चिखलदरा में, हमने अभी अचलपुर में देखा कि एक क्या कहते हैं नॉमिनेटेड के स्वीकृत सदस्य के लिए भी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना समर्थन केलं, पाठिंबा दिलेला. जी. पण एकीकडे आपण असं पाहतो की काँग्रेस प्रयत्न तर काँग्रेसचे प्रयत्न चालू आहे. जी, आज उनकी बैठक भी चल रही है. महापौर करता काँग्रेसचे सुद्धा अमरावतीमध्ये प्रयत्न चालू आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सीट्स 25 असल्यामुळे त्यांची बैठका होणं आणि त्यांचे महापौर बसवणं हे काय आपल्याला नाकारून चालणार नाही. पण खऱ्या अर्थानं जी आपण नैसर्गिक युती जर पाहिली तर नैसर्गिक युतीच्या 43 सीट्स आहे आणि वंचितची एकच सीट्स आहे. वंचितची एक सीट आहे म्हणजे 43 प्लस जर हे केलं तर हे 44 होतात. परंतु काँग्रेसला याच्यामध्ये येण्याकरता किंवा एखादा 10-12 सीट असलेला एखादा पक्ष तटस्थ राहिला आणि तटस्थतेची त्यांनी भूमिका निभावली तो बीजेपी के लिए बहुत इजी हो जाएगा. तर तो जो महापौर 36-37 याच्यावरच महापौर बसतो. म्हणजे विचार जर आपण असा जर केला की मग एखादा पक्ष तटस्थ राहिला, ती संख्या जर 72 पर्यंत आली तर 72 पर्यंत तटस्थ आल्यानंतर 36-37 मध्ये अमरावतीमध्ये महापौर बसू शकतो. बिलकुल. सत्तेमध्ये काही होते, काही नाकारता येत नाही. राजकारणाचे समीकरण वेळेवर कसे बनतात, कसे बिघडतात हे सुद्धा सांगता येत नाही. आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं कसे सगळे विषय तयार होतील हे की नाकारून चालणार नाही. परंतु सध्या प्रत्येक पक्ष म्हणजे 15 सीट असलेला काँग्रेस पक्ष आणि 25 सीट असलेला भारतीय जनता पक्ष दोघांचे महापौर बनण्याकरता प्रयत्न चालू आहे. आता प्रश्न असा आहे की राज्याच्या युतीमध्ये सहकारी असलेले पक्ष तर या पक्षामध्ये तटस्थ राहण्याची भूमिका कोण निभावते आणि बहुजन समाज पार्टीचे 3 नगरसेवक ही आपली भूमिका कशी बजावतात. युवा स्वाभिमान ने स्पष्ट कह दिया, युवा स्वाभिमान की तरफ से जितनी बातें उन्होंने सीधा कहा कि हम सत्ता में आएंगे, हम बीजेपी के समर्थन है. बीजेपी यानी बीजेपी के लिए वो तटस्थ नहीं है, क्योंकि उनके बल पे बीजेपी अपना महापौर बैठेगा. उन्होंने हर बार कहा है कि महापौर भारतीय जनता पार्टी करेगा. अब अंदर खाने चाहे वो स्टैंडिंग के सभापति हो, इन सब चीजों के लिए रस्साकशी चल रही होगी, उसके लिए मोलभाव चल रहे होंगे. किंतु ये 40 सीटों पर गणित कैसा बैठेगा कि 40-43 सीटों पर भी महापौर बनाया जाए. मुझे लगता है इस और भारतीय जनता पार्टी की घोड़दौड़ चालू होगी. और भारतीय जनता पार्टी एक बहुत सलीके से काम करने वाली पार्टी. भारत संगठन वो ऐसा है कि वो कब कौन सा गेम खरीदे, यानी विपक्ष को पता भी नहीं चलता कि उन्होंने क्या गेम कर दिया. तो मुझे लगता है कि ये इस समय जो सिचुएशन चल रही है भारतीय जनता पार्टी के लिए मुफीद है,
किंतु कांग्रेस भी कहीं पीछे नहीं रहना चाहती। कांग्रेस भले ही अपना महापौर बैठा पाए ना बैठे, लेकिन वो सत्ता की रेस में अपने आप को पिछड़ता नहीं बता रही। बरोबर आहे. काँग्रेस सुद्धा त्या रेसमध्ये आहे, परंतु विषय कसा आहे, विषय असा आहे की ज्यांची सत्ता असते त्यांच्याजवळ देण्याला खूप असतं. जी ज्यांची सत्ता सेंटरमध्ये असेल, स्टेटमध्ये असेल, त्यांच्याजवळ देण्याचे मार्ग अनेक असतात. या बाबतीत विरोधकांकडे एक मूठ बांधणे, समविचारी पक्षाची एक मूठ बांधून सत्तेच्या घोडदौडपर्यंत पोहोचणे, हे खऱ्या अर्थानं ते महत्वाचं असतं. परंतु काँग्रेस सुद्धा खऱ्या अर्थानं आता या रेसमध्ये मागे नाही, असं सुद्धा आता अमरावतीच्या जे काँग्रेसचे नेते म्हणजे त्यांनी आपल्याला स्पष्ट केलं की काँग्रेस काही मागे नाहीये. काल परवा सुनील देशमुखांचं पेपरला स्टेटमेंट होतं की काँग्रेस रेसमध्ये आहे, आम्ही सुद्धा काँग्रेसचा महापौर या ठिकाणी बसू शकतो. त्यांनी समीकरण भले त्यांनी सांगितलं नसेल, पण काँग्रेसच्या संदर्भात आपण विचार केला तर भाजपचा विषयच नाही. रवी राणांनी तर आपलं समर्थन घोषित केलं की जी. महापौर आमचाच राहणार. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान सरळ सरळ मायनस झाले. आता याच्यामध्ये आता 47 राहिले, मग आता 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 40 27 गेले, 47 राहिले. तेच राहिले. आता याच्यामध्ये बीएसपीची भूमिका, वंचितचा आपण थोडा बाजूला, वंचितचा एक नगरसेवक आहे. वंचित करता कोणता नियम लागू होते, म्हणजे पक्षश्रेष्ठांनी दिलेला निर्णय किंवा या ठिकाणी नगरसेवकांनी घेतलेला निर्णय, कारण दोन्ही वो किसी भी कैटेगरी में नहीं बैठते हैं, एक होने के कारण 100% उनके तरफ है, यानी दल बदल कानून का भी उनपे मुझे लगता है कि वो नहीं होता है। नाही, कसं एकच नगरसेवक असल्यामुळे आता त्यांनी म्हणजे या ठिकाणी वंचितचे नगरसेवक आहेत, आता वरिष्ठांचा आदेश मानतील नाही मानतील त्यांचा तो व्यक्तिगत जरी भाग असला तरी एक वंचितचा नगरसेवक सुद्धा अमरावतीमध्ये महापौर बसू शकतो. नहीं, वंचित- उसकी संभावना मुझे इसलिए कम लग नाही, रही है। वंचितचा नाही, वंचित कोणाचाही महापौर बसू शकतो. हाँ हाँ, वो बिल्कुल, मैं वंचित आहे, बीएसपी है, वंचित सिर्फ एक ही का महापौर हाँ। बैठा सकता है, वो भारतीय जनता पार्टी का, क्योंकि वंचित के बिना भी यदि नहीं भी आते हैं तो कांग्रेस का जो पलड़ा है, यदि वंचित यहाँ पे होकर शिवसेना को अपने पाले में कर लेते हैं या मैं कह लूं कि बीएसपी को कर लेते हैं, तो उनके लिए वो थोड़ा सा इजी हो जाएगा। इझी बरोबर आहे. आता विषय कसा आहे की काँग्रेसचे आपण जर असं पाहिलं तर काँग्रेसचे नगरसेवक बीएसपी उभाटा त्यांचे 33 ते 34 या ठिकाणी नगरसेवक होत आहे. म्हणजे आपण संजय खोडके साहेबांचे आपण नगरसेवक याच्यामध्ये आपण प्लस केलेले नाहीये. आणि संभावनाएं जो लग रही है, संभावना ये लग रही है कि युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टी के साथ जाकर सत्ता बनाएंगे, उसमें शिवसेना रहेगी, और जो एक समझ आ रहा है कि यदि खोड़के की एनसीपी या फिर अजित पवार की एनसीपी इसमें तटस्थ होती है तो ये इजी हो जाएगा भारतीय जनता पार्टी के लिए अपने महापौर पद को बैठाना। क्या इसकी संभावना आपको अधिक लगती है, क्योंकि वो अपनी बात पर भी अडिग रहेगी कि हमें जाना नहीं है रवि राणा जी के साथ या रवि राणा की वाईएसपी के साथ, और हम तटस्थ रह के एक तरीके से वॉकओवर देते हुए बीजेपी का महापौर। आणि आपण जर अमरावती शहराचं लोकल जर राजकारण पाहिलं तर अमरावतीच्या लोकलच्या राजकारणामध्ये सगळी म्हणजे जवळपास सगळ्या पक्षाची नेते मंडळी एकमेकांचे विरोधक आहे. आणि जेव्हा सत्ता बसवण्याचा खरा देखिए, खुल के विचार विरोध करना हाँ। और एक अंदरूनी विरोध, ये फर्क है। दोन्ही जरी विरोध असले तरी ओपनली विरोध सुद्धा अमरावतीच्या राजकारणामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहिलेला आहे. परंतु महापौराचं राजकारण करताना, महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना पुढची जी राजनीती आहे, पुढचं जे राजकारण आहे ते सुद्धा गृहीत धरून महानगरपालिकेचं सत्ता केंद्रित होऊ शकते. पुढचं राजकारण म्हणजे आता पुढं मी सांगितलं विधान परिषदेच्या निवडणूक आहे, एमएलसीची निवडणूक आहे, ते सुद्धा खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून काय चित्र स्पष्ट होते त्याच्यावर खऱ्या अर्थानं डिपेंड राहील. परंतु माझं असं मत आहे की जसं रवी राणांनी सांगितलं की माझा भारतीय जनता पाठिंबा आहे, त्याच्यामुळे आमचा महापौर बनणार. एकीकडे संजय खोडके साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी रवी राणांची युवा स्वाभिमानी राहील त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही. पण दुसरीकडे युवा स्वाभिमानीच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा महापौर बसणार. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं या संदर्भात ते सगळे निर्णय घ्यावे लागणार आहे. आणि आपण जर असं मनाशी विचार केला किंवा या सगळ्या समीकरणाचा जर विचार केला तर युवा स्वाभिमान सत्तेमध्ये, भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये सहभागी होण्याची जी संधी आहे, चान्सेस आहे ते अधिक प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे 3 शिंदेच्या शिवसेनेचे 3 आपण एक वंचितचा आपण जर मेंबर घेतला, बीएसपीला थोडा आपण बाजूने ठेवून तर आपण बीएसपीला थोडं ठेवलं तर वंचितचा एक आणि अशी यांचे 84चा फिगर यांचा जातो. परंतु हा 84चा फिगर गेल्यानंतर खोडके साहेबांची सुद्धा भूमिका अतिशय महत्वाची राहू शकते. बिल्कुल सही है।
एक सप्ताह से अधिक हो चुका है, महानगर पालिका के इलेक्शंस खत्म हो चुके हैं, रिजल्ट्स आ गया है, पर अमरावती में कौन बनेगा महापौर अब तक क्या, किसका बनेगी सत्ता, यह भी अभी तक डिसाइड नहीं हो पा रहा है। ये आने वाले 2 से 3 दिनों में मुझे लगता है कि बहुत चीजें क्लियर होगी और कई जगह बैठकों का दौर शुरू हो चुका है। भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी के साथ भी शायद बैठ सकती है, उनके साथ भी उनकी बातचीत हो सकती है। वाईएसपी ने खुला समर्थन भारतीय जनता पार्टी के महापौर पद के लिए दिया है, लेकिन क्या सभापति पद वो अपने पास रखेंगे, इन सब चीजों पर चर्चा लगातार जारी रहेगी और हम आने वाले समय में आपको बताते रहेंगे किसके बनेगी सत्ता और कौन बनेगा महापौर। देखते रहिए सिटी न्यूज। धन्यवाद।